हिंगोलीच्या शेगाव खुडके गावामध्ये 12 तारखेला एक खुनाची घटना घडली आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली। कारण या खुनाचं कारण होतं स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये लहान भाऊ हिस्सेदार होऊ नये आणि त्यामुळं मोठ्या भावाने 22 वर्षीय लहान भावाचा खून केला। मात्र या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली, त्यानंतर लहान भावावर अंत्यसंस्कारही केले। मात्र या घटनेमध्ये अचानकपणे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्यभर खळबळ उडाली। या व्हिडिओमध्ये चक्क पोलीस कर्मचारी हे पोलीस कोठडीमधून आरोपीला व्हिडिओ कॉलवरनं बोलायची संधी देत आहे आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये पोलिसांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते खाकी वर्दीला काळीमा फासणार आहे। या व्हिडिओ कॉलमध्ये पोलिसांनी आरोपीने ज्या सोन्या चांदीच्या दुकानावरती सोन्याची चेन ठेवलेली होती त्या चैनीची राहिलेली रोख रक्कम पोलिसांना मिळावी यासाठीचा या व्हिडिओ कॉलमधून प्रयत्न करण्यात आलेला होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि आरोपीला कठोर शासन व्हावं यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। काय प्रकरण, तुम्ही आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलात, काय सांगता येईल, नेमकं सविस्तर घडलंय काय? आम्हाला एकच सांगायचं आहे, पोलीस कोठडीमध्ये आरोपी असताना सुद्धा PCR टाइम मध्ये व्हिडिओ कॉलवर आरोपी बोलू कसा शकतो? पोलीस कर्मचारी आरोपीला शिक्षा देणं तर बाजूला ठेवलेलं आहे, त्यांनी पण पोलीस कर्मचारी त्या आरोपीला पाठीशी घालत आहेत। परस्पर पोलीस कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे PCR चालू असताना सोनाराला फोन लावून देणे, परस्पर घरातून चोरून नेलेली चेन, गहाण ठेवलेली चेन परस्पर मोडणे, पैसे बोलवून घेणे, कर्मचाऱ्यांनी खाणे आणि आरोपी आम्हाला आतून धमक्या देत आहे की हा मर्डर कोणी दाखवला, उघडकीस कोणी आणला, त्यांची नावे सांगा, असं पोलीस कर्मचारी करत आहेत। आमच्या जीवालाही धोका आहे। आमचं एकच म्हणणं आहे किंवा आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, पण पोलीस कर्मचारी त्याला शिक्षा देणं तर दूरच, चौकशी देणं तर दूरच, पण त्यांच्याकडूनच पैसे उकळत आहेत आणि आम्हाला दबावाखाली टाकत आहे। आम्ही आता SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो तर SP ऑफिस SP सुद्धा आम्हाला म्हणत आहे की तुम्ही जास्त जोरात बोलू नका, आम्ही न्याय मागायचा तर कोणाला मागायचा? मयत तरुणाचे चुलते आपल्या सोबत आहेत। काय घडलं, कसं होतं, खून कसा घडला, उघडकीस कसा आला आणि पोलिसांवर तुमचा आरोप काय आहे? कुणाचा खून घडला होता, कशामुळे झालेला होता? आमच्या याचा नाता लहान पुतण्याचा शिवाजी किसन खोडके। बरं, आता तुम्ही SP ऑफिसला आलेत निवेदन द्यायला, तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं का आम्हाला न्याय भेटावा चांगला। बरं, व्हिडिओ कॉल पण केला, कोणी कोणाला केला व्हिडिओ कॉल, कशासाठी केला? पोलीस ना बरं, पैसे उकळायसाठी आमच्याकडून। हे पूर्ण व्हिडिओ कॉलचे आमच्याकडे फुटेज वगैरे आहे, सर्व आहे। हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ मध्ये काय व्हिडिओ मध्ये आहे, आरोपी स्पष्ट दिसत आहे आणि हा पोलीस कर्मचारी सुद्धा याच्यावर दिसत आहे आणि पोलीस कर्मचाऱ्याचा फंटा तिथं पाठवून त्यांनी पैसे वापस तिथं सोनारातून आणून हा पैसे पोलीस स्टेशनला जमा केले। टोटल व्हिडिओ आमच्याकडे जमा आहे, प्रूफ सहित आलो आम्ही। हो, आपल्यासोबत काही गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, सभापती आहेत माझे, काय घडलंय काय नेमकं आतापर्यंत? सर, अशी घटना कधी घडू नये आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की अशी भावाचा खून करेल, पण ही घटना घडली। घडल्याच्या नंतर पोलिसांनी आरोपीला याच्यामध्ये कस्टडीमध्ये असताना की या गोष्टी व्हिडिओ कॉल करणे किंवा उर्वरित पैसे उकळणे आणि आरोपीला पैशाचं काय काम असते आणि तुम्हाला चौकशी, त्याची पूर्ण सखोल चौकशी करायचं सोडून तुम्ही आरोपीला पाठीशी घालून याच्यामध्ये तुम्ही सोनाराकडे चेन ठेवलेली ती चेन घेणार, हे करणार आणि आरोपीला पैशाचं काय काम आहे? आणि पोलिसांनी जर असं हे केलं तर संरक्षण करणारे जर हे भक्षक झाले, रक्षण करणारे भक्षक झाले तर आम्ही न्याय मागायचा कोणाला? आणि SP साहेबाकडे आम्ही गेलो असता आज रोजी, तर SP साहेब म्हणले लेक्चर देऊ नका। मला सांगा, आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी गेलो किंवा लेक्चर देऊ नका, ह्या गोष्टी ह्या घडायला नाही पाहिजे। आमची अपेक्षा आहे की सखोल चौकशी होऊन आरोपींना सक्त सजा झाली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी सहकार्य केलं हे सस्पेंड झाले पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई होऊन अशी परत कुठल्याही आरोपीला त्यांनी पाठीशी न घातल्या नाही गेलं पाहिजे, यासाठी पोलिसांवर, त्यांच्यावर, संबंधितांवर सर्वांना कारवाई होण्याची गरज आहे। परंतु संबंध महाराष्ट्राला हाच प्रश्न पडला की या व्हिडिओ कॉल मध्ये आहे काय? या व्हिडिओ मध्ये काय? व्हिडिओमध्ये सर आरोपी सोनारांना आरोपी बोलतोय आणि एक काकडे नावाचा पोलीस त्यांचं जे हे खाजगी व्यक्ती आहे, खाजगी व्यक्तीला सोनाराच्या दुकानामध्ये पाठवतोय आणि एक पोलीस कर्मचारी एक व्हिडिओ कॉलद्वारे आरोपीला बोलणं करून देते। हे याच्यामध्ये आहे का? मला एकच प्रश्न विचारायचा, व्हिडिओ कॉल करून देऊन आरोपीला असं पाठीशी घालण्याचं काम करता येते का पोलिसांना? आणि यांनी का केलं?
आणि केलं तर यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे पोलिसांवर सुद्धा. शेवटचं ज्या तरुणाचा खून झाला आणि ज्या तरुणाने खून केला त्या दोघांचेही वडील माझ्यासोबत आहेत. काका, खून झाला, तुमचा मुलगा त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, तुम्ही आता पोलीस अधीक्षक कार्यालयात आलात, काय झालं होतं नेमकं? ते दोघांत काय प्रॉपर्टीची भानगड आहे. म्हणजे त्याला वाटलं मी एकट्यानंच मालक व्हावा सर्व जमिनीचा, याच्यासाठी त्यानं ते कृत्य केलं. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? त्याला अटक केलेलं आहे. हा, त्याला अटक केलेलं आहे, तर त्याला आम्हाला वाटतं चांगली शिक्षा व्हायला पाहिजे. हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये काय नेमकं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हरिभाऊ किसन घोडके या तरुणाने लहान भावाचा शिवाजीचा खून केलेला होता. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी त्याला अटक देखील केलेली होती. मात्र त्यानंतर हा जो आरोपी आहे तो पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्यामुळं त्याने रिसोर्टमध्ये माझी जी सोन्याची चेन आहे ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे, तिथून तुम्ही सोना राखून पैसे घ्या अशी सूचना पोलिसांना केली. आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तिराईत व्यक्तीला सांगून सोनाराकडनं ती सगळी रक्कम ताब्यात घेतली आणि या आरोपीला जो आहे तो सहारा देण्याचा प्रयत्न केला, असा हा आरोप जो आहे तो या ठिकाणी निवेदनकर्त्यांनी केलेला आहे. आणि त्यासोबत त्यांनी सगळे व्हिडिओ देखील व्हायरल केलेले आहेत. पोलीस अधीक्षकांना तक्रारीमध्ये देखील या सगळ्या मंडळींनी ते व्हिडिओ दिलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये देखील स्पष्टपणे जो आरोपी आहे तो व्हिडिओ कॉलद्वारे दिसत आहे, परंतु साम टीव्हीने या संदर्भातली कुठली पुष्टी केलेली नाहीये. या सगळ्या तक्रारीवरनं साम टीव्ही देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र हे सगळं जर प्रकरण खरं निघालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोलीचं जे प्रकरण आहे त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे आणि खाकी वर्दी विरोधात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.